बिबट्या आश्रम बापूच्या आश्रमात गोठ्यात घुसून वासराचा फडशा. थर्मल ड्रोनने टेहळणी गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बिबट्याचे दर्शन घडल्यानंतर वन विभाग ऍक्टिव्ह मोडमध्ये आला आहे. वन विभागाचे 7 लोकांचे पथक बिबट्याच्या मागावर आहे. आज पहाटे बिबट्याने नकाणे तलाव परिसरात असलेल्या आश्रम बापूच्या आश्रमात घुसखोरी केली. आश्रम बापूच्या आश्रम परिसरात गायचा गोठा असून ह्या गोठ्यातील वासराचा फडशा बिबट्याने पाडला आहे. बिबट्याच्या पावलांचे ठसे शिकार केल्यानंतर सांडलेल्या रक्ताचे नमुने वन विभागाने घेतले आहेत. बिबटचाला पकडण्यासाठी वन विभागाचे पथक रात्रीचा दिवस करीत आहे. धुळे शहरात साक्री रोडवर नकाणे तलाव परिसरात असलेल्या आश्रम बापूच्या आश्रमात महिंदळे शिवारात एक बंद पडलेल्या कारखान्याच्या आवारात एका वॉचमॅनला सर्वप्रथम बिबट्याचे दर्शन घडले. महिंदळे शिवारातील रहिवासी वस्त्यांमध्ये घबराट पसरली आहे. सुरुवातीला ही घटना लाईटली घेतली गेली. बिबट्या या परिसरातून निघून गेल्याचा समज झाला, परंतु त्यानंतर पुन्हा 2 दिवसांनी बिबट्याचे दर्शन झाले आणि भय इथल्या संपत नाही अशी स्थिती निर्माण झाली. त्यानंतर वन विभाग ऍक्टिव्ह मोडमध्ये RFO 7 जणांची टीम बिबट्याच्या शोधासाठी जंगजंग पछडत आहे. पाऊस, गर्दी, झाडी यांच्या अडसर बिबट्याच्या शोध मोहिमेत येत असल्याचे वन विभागाकडून सांगितले जात आहे. आज सकाळी थरारक घटना उजेडात आली. बिबट्याने थेट सकोरी केल्याचे उघड झाले आहे. आश्रम बापू आश्रम परिसरात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहे. बिबट्याने आश्रम बापूच्या आश्रमातील गोठ्यात जाऊन वासराचा फडशा पाडला. 2 ते 3 ठिकाणी वासराचे रक्त दिसून आले. आज पहाटे 3 ते 4 वाजलेच्या सुमारास बिबट्याने आश्रमात घुसखोरी केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केला. RFO भूषण वाघ, वनपाल निंबार, आखाडे, राकेश पाटील, प्रशांत लांडगे, राणी मुंडे, कविता पवार, सीमा पाटील यांचे पथक बिबट्याच्या मागावर आहे. लळिंग नव्हे तर बल्हाणे सांजोरी जंगलातील बिबट्या, महिंदळे शिवारात दहशत माजवणारा बिबट्या हा लळिंग पूर्णातील नतून, बल्हाणे आणि सांजोरीच्या जंगलातील असल्याचे RFO भूषण वाघ यांनी म्हटले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 3 पिंजरे लावण्यात आले आहेत. रात्री देखील बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी थर्मल ड्रोनद्वारे टेहळणी केली जात आहे. पाऊस आणि गर्द झाडीमुळे बिबट्या पसार होत आहे. ज्या वासराची शिकार बिबट्याने केली त्या परिसरात CCTV नव्हता. जनतेने घाबरून जाण्याचे कारण मात्र जागृत राहावे. एकट्याने फिरू नये. बाहेर पडताना टॉर्च काठी सोबत असू द्यावी. धुळे तालुका प्रतिनिधी संकेत बागेरचा नेर.